मित्रांनो, आज मस्तपैकी तुम्ही बघू शकता की मी हे बघा कडे तापायला ठेवते. आता तुम्ही बघू शकता का मी वाटाणा घेतलाय. हे बघा वाटाणा शिजून घेतलाय बरं का, टमॅटो घातले त्याच्यात, एक टमाटा घातलाय बघा त्याच्यात. आणि मस्त असं असं त्याला रवीने हटायचं बरं का. तिखट वगैरे बघू शकता, कांदा. आता आता फोडणी देते बघा, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता. हा आता दिसते. आता तुम्ही पाहू शकता का मी हो का लसूण कोथिंबीर जरा कुटून घेतले बरं का. हे बघा मी आता ना जरा गॅस मध्येच बंद पडला बघा, आता ऑन करते परत. तुम्ही बघू शकता कसं करायचं कसं नाही. तेल जरा तापू द्यायचं, तोपर्यंत मी तेल तापेपर्यंत जरा हटते बरं का. असं करायचं बघा, वाटाणा आहे बरं का, असं हटायचं त्याला, म्हणजे एक जीव होतो बघा. हे बघा तुम्ही बघू शकता कसं करायचं कसं नाही. आता बाजूला ठेवते साईडला. आता तुम्ही पाहू शकता मी आता कांदा टाकते पहिला. आहे बघा तुम्ही बघू शकता कांदा घातलाय. हे बघा तुम्ही पाहू शकताय बघा, मस्त तेलात परतायचं बघा असा. आता आपण कोथिंबीर आणि लसूण आहे बरं का, हे बघा असं त्याच्यात टाकायचं. मस्त वास येतो बघा त्याच्यात. मस्त करी करूया याची, मध्यम करायची, लय पातळ पण नाही करायची वाटाण्याची करी. हे बघा तुम्ही पाहू शकता कसं करायचंय कसं नाही. कारण त्यात आपण टमॅटो घातले ना, त्याच्यामुळे ह्याच्यात नाही घातलं तरी चालतं. स्लो करायचा कधी पण गॅस, लय फास्ट नाही करायचा. फोडणी जळू द्यायची नाही आपल्याला. आता बघा कांदा लय काळा पण नाही होऊ द्यायचा बरं का कांदा. तुम्ही बघू शकता बघा मी लय काळा होऊ देत नाही, कुडकुडू लागतं. हे बघा घरातलं लाल तिखट 1 चमचा, 2 मसाल्याचे टाकते, 2 चमचे मसाला टाकते बरं का. हे बघा थोडीशी हळद तुम्ही पाहू शकता. आणि मस्त तेलात पडतायचं असं. हे बघा तुम्ही बघू शकता कसं करायचं कसं नाही. कारण त्यात शिजताना आपण मीठ घातलंय बघा, तरी मी थोडंसं घालते बरं का, थोडंसं घालते, जास्त नाही घालायचं. थोडीशी धना पावडर घालायची. हे बघा तुम्ही बघू ठसका होतो, जसा ठसका होतो तशी करी सुंदर होती बघा. तुम्ही बघू शकता. आता हे उकळी येऊ द्या बघा. थोडासा आबडदोबड कुठ टाकते. मटण मसाला असला तर तुम्ही टाकू शकता बरं का. हे बघा कशी झाली वाटाण्याची करी. हे बघा तुम्हाला आमची वाटाण्याची करी आवडली असं तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा. बघा तुम्ही पाहू शकता उकळी येऊ द्या जरा. उकळी पण दाखवणं गरजेचं बघा. हे वाटाणा, हे बघा वाटाणा, मस्त भात, पातळ ज्वारीची भाकर, चपाती त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता. कसं लागतंय बघा. आणि ते हे असंच सेम करून बघा. आधी शिजून घ्यायचं बरं का, थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं त्या वाटाण्यात, आधी शिजून घ्यायचं. 2-3 शिट्ट्या घ्यायच्या बरं का करून वाटाण्याला. जास्त गाळ पण नाही वाटाणा होऊ द्यायचं बरं का. बघा हे वाटाणा करू. ह्याच्यात काय काय टाकलं तुम्ही पाहिले. मी त्यात टमाटा शिजताना टाकलं होतं, हळद टाकली होती, परत फोडणीत पण पाहिल्यात. मटण मसाला सुद्धा चालतो बरं का टाकल्यावर. आमचा मटण मसाला संपलाय म्हणून मी काय आत्ता सध्याला नाही टाकलं. तुम्ही बघू शकता कशी उकळी आली.